हाय हॅलो, मी शारदा राहीन. चला तर आज आपण बघूया बटर पनीर कसं बनवायचं. तंदूर रोटी बनवायची याआधी रेसिपी मी अपलोड केलेली आहे. आपल्याला तेल घ्यायचं आहे एका कढईमध्ये. त्यानंतर त्यात मसाले घालून घ्यायचे आहे. लवंग, दालचिनी, मिरे, इलायची आणि त्यामध्ये 2 कट केलेले कांदे घालायचे, 2 कट केलेले टमाटे घालायचे. त्यानंतर 2 अद्रकचे तुकडे घालायचे मीडियम साईजमध्ये, थोडासा लसूण, 2 मिरच्या कट करून घालायच्यात आणि थोडेसे कोथिंबीरच्या काड्या. यामुळे टेस्ट छान येते. आणि काही काजू घालायचे. त्यामध्ये त्या लाल तिखट टाकायचं आहे. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते व्यवस्थित शिजण्यासाठी त्यात 1 कप पाणी टाकायचं आहे आणि झाकून त्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजून थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये बटर टाकायचं आहे, जिरे टाकायचे, तेजपत्ता, काश्मीरी लाल मिर्च, धने पावडर, हळद आणि थोडंसं कोथिंबीर पावडर. हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यात आपण जी ग्रेव्ही बनवली आहे मिक्सरमध्ये ती त्यात टाकून घ्यायची आहे. यालाही तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आपण एकीकडे पनीर मॅरिनेट करूया. त्यामध्ये टाकूया 1 चमचा तेल, हळद, लाल तिखट आणि हे सगळं मॅरिनेट करून घेऊया. आणि मीठ टाकून एका कढईमध्ये त्याला तेल टाकून परतून घेऊया. आणि ही परतलेले पनीर आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर त्यावरून क्रीम टाकायची आहे. एक चम्मच गरम मसाला आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही झालेली आहे आणि किती मस्त पनीर दिसते. आपलं खायला सुद्धा खूप छान लागते. रेस्टॉरंटसारखं घरीच पनीर बनवू शकता.